अस्सलाम वालेकुम, वेलकम बॅक टू काझीज किचन. आज मी थोडा कोकणीमध्ये व्हॉइस ओव्हर केला. खूप दिवसांनी व्हॉइस ओव्हर केला आणि तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि जर कोकणी डिश बनवायची आहे ते थोडंसं कोकणी टच ते हवं आहेच ना, म्हणून थोडंसं ट्राय केलं. रेसिपी पसंद आली तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. ह्यो आमच्या घराच्या मागा जे झाड आहे केलीचा थंयचो कोको आहे. आज त्याची भाजी बनवायची आहे, मी तुम्हाला दाखवतो. आणि माझी मम्मी साफ करते, ते पण त्याची एक ट्रिक आहे की जे त्याच्यातून काय काढायचं आहे ते पण आता तुम्हाला मी दाखवतो. ह्याच्यातून जे काढूचं असतं ते हे दोन चीज असतात, ते काढूकाच लागतात ना, ते कट होत नाही. हे बघा, केलीचं कोक्याची भाजी, ह्याच्यात चवले टाकलेले आहेत आणि हे उकडून घेतलेलं आहे. ह्याचं पाणी काढून टाकूचा. आता ह्याला मी तिलकुट लावणार आहे, जे कोकणी स्टाईलमध्ये घरात बनवलेलं आहे. तिलकुट, नमक स्वादानुसार. ह्याच्यात मी टाकलं नमक. आता हे तिखट मिक्स करूचा. ओके, हे मिक्स झालं आहे. आता जेव्हा कांदो करमरेल ना, तेव्हा मी हे सगळं त्याच्यात टाकणार आहो. मग मी तुम्हाला इंशाल्लाह दाखवतो. आता कांदो झालेलो आहे. आता यामध्ये मी कोक्याच्या भाजीचं आहे ना मिक्सचर ते टाकतो. चुकट मिक्स करता आणि 10 मिनटानंतर ती बंद करूची. मिक्स केल्यावर मग ती रेडी आहे. इतकी टेस्टी लागते ना ही भाजी. आमच्या सगळ्या कोकणी माणसाला हे माहितीच असेल, आणि जे कोकणशी आहेत त्यांना खूप चुकट माहिती असेल की केलीच्या कोक्याची भाजी कशी लागते. सगळ्याची पद्धत अलग असते. आमच्या इकडे ही कोक्याची भाजी अशी बनवतात, माझी मम्मी तरी अशी बनवते. बाकी सगळे अलग अलग लोक अलग अलग तरीकेशी बनवत असतील, पण आम्हाला हे अशा ह्याच्याने आम्हाला लय बेस्ट लागते, लय टेस्टी लागते. सगळ्यांनी बनान बघा आणि कमेंटमध्ये सांगा ते की तुम्हाला कसा लागला आहे. ओके, थँक्यू.